क्रिस 11 मीरा रोड की मग जय जलेश्वर वाडेकर कोण जाणार फायनल मध्ये त्यासाठी ही लढाई सेमीफायनल 1 पहिलाच बॉल भरपूर बाहेर आहे की नाही आहे लीगल बॉल आहे चांगली बॉलिंग केली आहे पहिला बॉल डॉट टाकलाय अक्षय कठीण आहे अगदी त्या चिखलामध्ये बॉलिंग करणं पाय रोवणंही कठीण आहे सलाम या खेळाडूंना जे खेळतात या लाईनाने लेंथ वरती बॉलिंग करतात पुढचा बॉल यावेळेस बॅटची हलकी शिकडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होईल फाईन लेग 2 धावा मिळणार आहेत एक एक धाव महत्वाचे काय बॉलिंग करतोय ना मग अगदी कॅमेरामॅनला विनंती असेल ओव्हर ब्रेक मध्ये ना अगदी आपण बॉलिंग ट्रॅक दाखवूयात पडणारा तो पाऊस ओले असणारे आपले हात ग्रीप होत नाहीये बॉल आणि मग कौतुक अशा बॉलरचं यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक बॉल हवेत आहे खेळाडू आहेत बॉल जज करतात हाताला ब्रश पण बॉल थांबणार नाहीये मैदानाच्या बाहेर षटकार प्रेक्षकांना विनंती असेल की थोडंसं मागे थांबा तुम्ही जर बाहेर कॅच पकडली तर मात्र संधी तुम्हालाही असेल पण तरी देखील थोडेसे लांब थांबा खेळाडूला आपण व्यत्यय आणू नका प्लेयर कॅच पकडत असेल तर त्याच्यामध्ये जाऊ नका प्लीज पुढचा बॉल याही वेळेस आता मात्र मिक्स टायमिंग आहे खेळाडू येतोय त्यालाही माहिती आहे बॉल भरपूर लांब राहिलाय चांगली जजमेंट पावसाने आता मात्र सांगितलंय की मीही येतोय शुभ कार्याला सुरुवात होण्या अगोदर पाऊस आला की शुभ मानलं जातं आणि तसंच काहीतरी इथे सुरू आहे का शुभ होणार नाही ना यातली काहीही शुल्क काहीही ठेवली जाणार नाहीये मदतीचा एक हात म्हणून त्या सगळ्या चिमुकल्यांना कुणाला शिक्षणाची गरज आहे कुणाला मेडिकल फॅसिलिटीजची गरज आहे कुणाला घराची गरज आहे कुणाला अन्नाची गरज आहे ते सगळं त्यांना दिलं जाईल ते आमच्या माध्यमातून श्री साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर आमचे जे सगळे काही देणगीदार असतील ज्यांनी आम्हाला मदत केली आहे लाख मोलाची मदत केली आहे त्यांचेही धन्यवाद आहेत कुणी पैसे दिले आहेत कुणी रेनकोट्स दिले आहेत कुणी वह्या पुस्तकं दिले आहेत त्यांचेही धन्यवाद असणार आहे इट्स अ वाईट आणि नो बॉल आहे नो +2 3 धावा मिळतील त्या सगळ्यांचेच कौतुक आहे आणि त्या सगळ्यांचेच धन्यवाद आहे मग मात्र आपण वर्षभर स्वतःसाठी करत असतो आणि पैसे कमवणंही गरजेचं आहे ना कालावधीमध्ये स्वतःचा टिकाव धरून ठेवणं तेही गरजेचं आहे पण त्याचबरोबर तुम्ही समाजालाही काहीतरी देणं लागतात आणि मग त्यामुळे ही एक संकल्पना ही एक स्पर्धा वर्षातनं एकदा समाजासाठी या देशासाठी त्या लहान चिमुकल्या मुलांसाठी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ही स्पर्धा केली जात आहे कौतुक आहे शैलेशजी पाटील साहेब असतील परागजी पाटील साहेब असेल ही संकल्पना असेल टीम SSS असेल श्री साई स्पोर्ट्स सगळ्यांचे कौतुक आहेत त्या मुलांचेही कौतुक आहे जे सातत्याने साथ देत असतात 4 बॉल आणि 13 धावा लागल्या धावफलकावरती पुढचा बॉल वेगाने टाकलाय मात्र यावेळेस अमोल आलेत विकेट किपिंगसाठी आणि चांगला अडवला त्यांनी बॉल फेकी केली आहे आणि डायरेक्ट हिट लागलाय पंचांचं लक्षच नव्हतं ते अगदी नो देत होते पण मात्र आता तिसऱ्या पंचांना इथे रेफर केला गेलाय त्याचबरोबर किशोरजी खंडागले साहेब इथे उपस्थित आहेत वेलकम साहेब आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे वेलकम साहेब आपलं देखील घाटकोपरमध्ये किशोरजी खंडागले साहेब आणि त्यांची आम्हाला साथ 3 लाख मोलाची राहिली आहे थँक्यू सो मच आल्याबद्दल असंच या व्यासपीठेला शोभा वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे आल्याबद्दल तुमचेही धन्यवाद
नॉट आउट, बॅटर सेफ. सरी सर, नो बॉल होता ना. नो +1, 2 धावा मिळतील. थँक्यू. पुढचा बॉल प्रचंड वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला, पण मात्र इथे देखील रबरचा बॉल आहे ना, तो हातात ग्रिपही होत नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील, कारण वाईट +1. अतिरिक्त एक्स्ट्राज भरपूर आलेत या ओव्हरमध्ये. 4 बॉल 17 आलेत. इथे देखील आणखी एक चांगला बॉल. वेग प्रचंड आहे, पण त्या वेगेबरोबर तुमच्याकडे तो नियंत्रण असणंही तेवढंच गरजेचं आहे. चांगली बॉलिंग केली जाते. 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा लागल्यात धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. अक्षयने आतापर्यंत इम्प्रेस केला की चांगली बॉलिंग केली आहे. इथपर्यंत प्रवास जो गाठलाय तो सुदृढ बॉलिंगमुळेच गाठलाय जय जलेश्वर वाडेकर या संघाने. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस बॉल तो मिळणार नाहीये. हवाकाच्या बाहेर डोक्यावरून शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. अनिकेत आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. 5 ओव्हरची मॅच आहे हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण क्वार्टर फायनलच्या ज्या 3 मॅचेस झाल्या त्या आपण 6 ओव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि क्लोज मॅचेस झाल्या. अगदी एक शेवटची मॅच आपण सोडली तर मात्र त्या दोन्ही मॅच 1 बॉल 1 वरती आल्या. वा, थोड्याच वेळामध्ये आपण ट्रॉफीजही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. काय अप्रतिम ट्रॉफीज आहेत ना. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय. हेलिकॉप्टर उडालाय, मैदानाच्या बाहेर जाणार आहे. हो, प्रेक्षकांनी प्रयत्न केला. आणखी एक फुटटॉस बॉल आहे. ऑन रिजनला खेळल्यात. अगदी फुलटॉसचा बॉल आहे. ऑन साईडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला. धाव फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. सिंगल मिळेल त्या सिंगल सोबतच धावफलकही पुढे जात आहे. अनिकेतनी सुरुवात ओव्हरची अगदी षटकाराने केली, पण मात्र तीस धावा लागल्या धावफलकावर. त्यावेळेस मात्र पंचही वळत आहेत. सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. त्यानंतर आता मात्र अनिकेतलाही थोडासा कमबॅक करावा लागेल. हो, चांगली फिल्डिंग करण्यात येते आणि इथे विकेट मिळू शकते आणि मिळणार आहे विकेट. गुड फिल्डिंग. अप्रतिम अडवलाय. हो.
मच. मग मात्र जेव्हा विकेट गेली ना, विकेट गेल्यानंतर वाडेकरही आलेत, ते दाखवलं त्यांनी मैदानावरती. अगदी टाळ्यांचाही जल्लोष झाला. धावफलकही मोठं होणार यात मात्र शंका नाहीये. पहिल्या 3 बॉलवरती 8 धावा दिल्यात. अनिकेतनेही चांगला कमबॅक केलाय. वी पोस्टपेड के साथ स्पॉटिफाई प्रीमियम फ्री, मतलब रफ्तार के कान 31 हर्ष पांचाल आलाय. हर्षलाही चांगला खेळ करावा लागणार आहे. आता मात्र ज्या 105-110 धावा चेस केल्या होत्या, अविस्मरणीय तोही खेळ राहिला होता. टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला बॉल इथे देखील टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, पण पंच सांगतात नो बॉल आणि नो प्लस 2 मिळतील. तब्बल 3 धावा मिळणार आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं मागे सरसवा, आपण थोडंसं मागे जा. इथे डिक्लेअर आहे त्याच्यात थोडंसं मागे जा मित्रांनो. खऱ्या अर्थाने जेव्हा कॅमेऱ्यामध्ये ही प्रेक्षकांची गर्दी दिसते ना, ती पाहण्यासारखी. आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आहेत, पण फक्त एकच विनंती असेल थोडंसं मागे थांबा. कॅच आली ना मात्र ती सोडू नका, पण प्लेयरला न सतवता पकडा. जर डायरेक्ट बाहेर कॅच पकडली तर घरी जाताना श्रीसाई स्पोर्ट्सचं एक चांगलं टी शर्ट तुम्हाला मिळणार आहे. फुल टॉस बॉल आहे. समोर खेळ आहेत. वी मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ वरती आहेत खेळाडू. अतुल आहेत. चांगली फिल्डिंग. बॅकअप करावं लागेल. 2-3 खेळाडू आहेत. बॅक केलाय. धावा मिळतील 2. छत्तीस. फुल टॉस. हळव्या बॅटने खेळल्यात. खेळाडू आहेत तिथे. थोडंसं अगदी चाचपडले, पण त्यानंतर चांगलं बॅक केलंय स्वतःला. आणि इथे डायरेक्ट हिट. आणखी एक विकेट. हुआ अमोल. टिचलाय बॉल. आणि प्रेक्षकांनी जो त्याला साथ दिली आहे ना, ते सांगतंय की आलेत. कल्याणकरांनाही हवंय ट्रॉफी घेऊन जायची, आणि ती दोन षटकाचा खेळ संपला. धावा लागल्यात 37 धावा लागल्यात, आणि 2 विकेट्सही परतल्यात. क्रिस 11 मीरा भाईंदर त्यांच्यासमोर फाईट करण्यासाठी आरबी ग्रुप जय जलेश्वर वाडेकर संघ फाईट करतोय. दोन्ही दिशेला स्टारकास्ट आहेत, आणि आतापर्यंत खेळ चांगला राहिला म्हणूनच तर सेमीफायनल खेळतायत ना. अमोलने काय थ्रो केला. अगदी 10 ते 12 मीटर पासून त्यांनी डायरेक्ट हिट केला. एकच स्टंप त्याच्या डोळ्याला दिसत असताना देखील तो हिट केलाय. विवेक आणि हर्ष पांचाल दोघांनाही खातं ओपन करायचंय. पुढचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल असेल. येस, व्हाईट बॉल असणार आहे. श्रेयस बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
आणखी एक बाहेर. यावेळेस मात्र तो हाताचा रिलीज पॉइंट आहे ना, तो पाहणं गरजेचं आहे. अगदी हात बॉडीला क्रॉस केल्यानंतर हात बॉल रिलीज होतोय आणि मग त्यामुळेच तो वाईट बॉल जातोय. जर रिलीज थोडासा लवकर केला तर मात्र योग्य बॉल असू शकेल. लेग बाईच्या स्वरूपाने धाव मिळेल. इट्स अ नो बॉल. नो +1 दोन धावा ऍड केल्या जातील धावफलकावरती. बेचाळीस धावा लागल्यात आणि याही वेळेस लक्षमच्या बाहेर. सनी सर सांगतात त्यांच्या निराळ्या स्टाईल मध्ये सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. मग अगदी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुरुवात करत असताना जेव्हा आपण पाहिलं ना, 55 ते 60 धावा करणंही गरजेचे आहेत. आणखी एक बाहेर टाकलाय. रिलीज पॉइंट ज्याची आपण सातत्याने चर्चा करतोय. श्रेयस बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि त्या रिलीज पॉइंट वरती त्यांनाही काम करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात 5 आणि 44 धावा लागल्यात धावफलकावरती 44 आणि बॉल एकच झालाय लीगल. 2 वाईट टाकल्यात, 4 वाईट टाकल्यात. एक लेग बायची धाव आहे आणि एक नो +1 आहे. पाच बॉल अजूनही टाकायचे. श्रेयस बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि स्ट्रायकिंग एंडला विवेक आहेत. आता मात्र इथे योग्य बॉल आहे का? पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. पंचांनी वॉक करतायत. प्रॅक्टिस विकेटवर आल्यात आणि सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. पीटी एक्सरसाइज केली त्यांनी. फिट आहेत. व्हाईट बॉल आहे. ही त्यांची स्टाईल राहिली आहे. मग मात्र एंटरटेनमेंट सुरू आहे. पुढचाही बॉल इन दी एअर. हवेत आहे मिस्टर मिक्स्ट्रोक. खेळाडू आहे, जज करतील बॉलला आणि डीके आहेत डाऊन द बॉल. कॅप्टन स्वतः होते बॉलच्या खाली. 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्यात. पाहूयात तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? त्याचबरोबर किशोरजी खंदारे साहेबही उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या साहेब आपलं देखील वेलकम आहे व्यासपीठावरती. वेलकम, स्वागत. 2 बॉल 9 आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. मग त्यामध्ये लेग बाय 6 धावा आहेत. 48 झाल्यात 48. लाऊड नोचा कॉल केलाय. नो बॉल असेल. अगदी बॉल पाहिलात ना, मग बॉल पाहिल्यानंतर सरळ जाऊन नजरा तुम्ही सनी सरांकडे ठेवा.
पुढचा बॉल पायावरती टाकण्याची चूक केली आहे. बॉल फटकाला जवाब आहे, पण धावा किती आहेत? पोलच्या अलीकडून आहे की पलीकडून आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि इट्स अ 6. तर अर्धा तास बंद नाही केलं तरी ते चालूच राहतील यात शंका नाही आहे. आवड आहे त्यांनाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाने टाकलेला बॉल आहे. खेळाडू आहे तिथे अलॉंग द ग्राउंड, बॉल चाललाय, चांगली फिल्डिंग होईल आणि 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. आतापर्यंत धावफलक तेही चांगलं उभारलंय. 57 धावा लागल्या धावफलकावरती. आणखी एक चांगला बॉल. आता मात्र चांगला बॉल टाकलाय. पिचिंग ही बॉलची चांगली होती, गोल्डन स्पॉट वरती होती, तिकडनं हलकासा बॉल बाहेर निघाला. श्रेयस मात्र आता चांगला त्यालाही कमबॅक करावा लागेल. आता मात्र पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर. लेफ्टी रायटी बॅटरचे दोन्ही बॅटर त्याला पूर्णपणे सतवत आहेत म्हणूयात. इथे देखील पायावरती बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा बॉल होता ओव्हरचा, त्यामध्ये देखील फ्लिक केल्या बॉलला एक कंप्लीट, दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावाही पाहता पाहता कंप्लीट झाल्यात. खेळ संपलाय 3 ओव्हरचा आणि धावा लागल्यात 60 धाव फलकावरती, म्हणजे अगदी 20च्या सरासरीने धावा बनवल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलचा खेळ सुरू आहे आणि अगदी जॉर्ज सगळे वाट पाहतोय. मेगा फायनल मध्ये लढाई कुणाशी करायची आहे? श्रीसाई चॅम्पियनशिप सीझन 8 हे जिंकायचं आहे. हे तिन्ही टीम्सला जिंकायचं आहे. हा देखील अभिमान आहे की टॉप 3 मध्ये आम्ही आलोत, पण त्याचबरोबर मात्र आता विजयी कोण झाला तो चॅम्पियन असं लक्षात ठेवलं जाईल. सीझन 8 कोणी जिंकलं हेच पुढच्या वर्षी बोललं जाईल. मग त्या विजय त्याला महत्व जास्ती आहे आणि जिंकणारेच इतिहास लिहितात हेही लक्षात ठेवा. पण खऱ्या अर्थाने कौतुक तर जॉर्ज संघाचं आहेच. नेहमी चांगला खेळ करता, 2-3 वेळा मेगा फायनल मध्ये आलेले देखील आहेत, पारितोषिकही नावावरती केलेलं आहे. पण हे जे 2 संघ आहेत, अगदी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी सांगितलं होतं, स्वप्न होतं श्रीसाई चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये जाणं, टॉप 3 मध्ये येणं. त्यांचे स्वप्न देखील पूर्ण झालेत, पण दोघांनाही मेगा फायनल गाठायची आहे, फायनल जिंकायची देखील असणार आहे. समोरून खेळलेत, पुढ्यातला बॉल होता, अगदी ड्राईव्ह केल्या बॉलला. प्रणित आहेत समोर. 2 धावा इथे देखील मिळतील. प्रत्येक बॉलवरती किमान सिंगल किंवा मग डबल कशी मिळते याकडे लक्ष केंद्रित करून आहेत. अजय आलात बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. क्रिस 11 मीरा भाईंदर संघ, त्यांनाही माहिती आहे इथून समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअपही खोलवर आहे. चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे. दोन बॉलवरती 4 धावा आल्यात आणि दोन्ही बॅटनी आल्यात, ते महत्वाचं आहे.
चांगली बॉलिंग सुरू आहे, तेही महत्वाचं आहे. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. हो, अप्रतिम स्ट्रोक. समोर खेळ आहे, थोडासा मिस टायमिंग आहे. खेळाडू अगोदरच सरकले, पण मात्र लॉंग ऑफच्या खेळाडूंनी चांगली कॅच पकडली आहे. अगदी पुढातला बॉल होता आणि इथे देखील केसर सोनार हे नाव चमकतंय, गाजतंय. आलाय षटकार. 2 धावा मिळतात, क्षमा असावी. अगदी रेलचेल सुरू आहे आमच्या समोर, मग त्यामुळे पुढचा बॉल इथे देखील अगदी इनसाइड आउट खेळत. बॉलला चांगला फटका आहे आणि चौकार येणार आहे. हो, आगमन पावसाचाही झालाय. पुढचा बॉल इथे मात्र पायावरती बॉलिंग केली आहे, कठीण आहे. 2 धावा इथे देखील मिळतील. चार ओव्हरचा खेळ झालाय, 72 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटची ओव्हर अजूनही शिल्लक आहे. चार ओव्हरचा खेळ संपलाय, 72 धावा लागल्या धावफलकावरती आणि 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहेत. आता मात्र तो टार्गेट सेट केला जाईल. अनिकेत नाईक आल्यात बॉलिंगसाठी. इथे मात्र कॅचची संधी होती. शॉट मिड विकेट वरती बॉल होता. दोन धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी अगदी रेलचेल सुरू होती. पकड असा असा पकडायचा होता असं सनी सर सांगतात, पण मात्र तसं झालेलं नाहीये. एंटरटेनर आहेत, अगदी शो स्टॉपर म्हणा, एंटरटेनर म्हणा.
कोणाची शैली कशी असते, कोणाची शैली कशी असते, तर आमच्या सदीशरांची वेगळी शैली आहे, वेगळी स्टाईल आहे त्यांची. अनिकेत पुढचा बॉल, इथे देखील पायावरती बॉल आदळलाय. अलॉंग द ग्राउंड खेळत, अगदी ऑन ड्राईव्ह केल्या बॉलला, हलकीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि 2 धावा मिळणार आहेत. कठीण असतं अगदी. रबरचा तो बॉल आहे, तो जेव्हा अलॉंग द ग्राउंड ट्रॅव्हल होत असतो ना, तेव्हा अगदी वेगाने तुमच्याकडे येतो. मग मात्र तो बॉल अडवून बाउंड्रीच्या आतमध्ये ठेवणं एक मोठं कार्य आहे. आपल्याला बघताना हे वाटतं की नक्की सोपं असेल, पण ते सोपं नाही आहे मित्रांनो. अनेक कॅचेस चांगलेही पाहिल्यात, पण भरपूर कॅच ड्रॉप्सही पाहिल्यात ना आपण. तो हाताचा जो कलाम असतो, तो हाताचा कलाम योग्य त्या वेळेवरती बॉल हातात पडताच क्षणी बंद करणंही गरजेचं आहे. आणि म्हणूनच तर एखादी खेळाडू, एखादी फिल्डर, का आपल्याकडे बॅटर चांगले आहेत ते भरपूर आहेत, बॉलर्स चांगले तेही भरपूर आहेत, पण फिल्डर्स चांगले आणि अप्रतिम फिल्डर्स ते कमी आहेत. पुढचा बॉल, इथे देखील पायावरती बॉल आहे आणि आता मात्र यश उद्ध्वस्त करणारा बॉल आहे. चांगली फिल्डिंग केली जात आहे, चांगली बॉलिंग सुरू आहे, त्याचबरोबर चांगली फिल्डिंगही सुरू आहे. अगदी शेवटचं षटक आहे ना, ते मॅचचं मोमेंटम सेट करतं असं म्हटलं जातं आणि ते मॅचचं मोमेंटमही सेट केलं जातं, कारण अनिकेतही खूप चांगली बॉलिंग करतात. पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल आहेत, त्यानंतर विकेट त्यांना मिळते, मग त्यानंतर आणखी एक सिंगलच फक्त मिळणार आहे. 77 धावा लागल्या धाव फलकावरती, विकेटही 4 गेले. शेवटचे 2 बॉल, सेमीफायनलचा हा थरार तुम्ही पाहता. लास्ट 2 बॉल्स टू गो, शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. मोठा फटका खेळण्यासाठी नक्कीच आतुर होते, पण बॉल खूप बाहेर आहे आणि रिव्ह्यू घेण्यात आलाय. यांनी देखील सांगितलंय की मात्र आम्ही एक चान्स घेतोय. अगदी तुमच्याकडे प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू असतो, मग शेवटच्या 2 बॉलवरती तो वापरला तर ठीक आहे, नाही वापरला तर तो नेऊन करायचा तरी काय ना, कारण तो रिव्ह्यू कॅरी फॉरवर्ड होत नाहीये. मग त्यासाठीच हा रिव्ह्यू आता चेक करणार आहोत. पंचांनी तर स्ट्रेट फॉरवर्ड सांगितले, बॉल ट्रॅम्प लाईनच्या बाहेरून गेलाय, वाईट बॉल आहे आणि बॉलिंग टीमने त्याला चॅलेंज केलाय. तर तिसरे पंच येतील, पाहतील, पाहणी करतील. आणि मात्र जसं जसं आपण सेमीफायनल फायनलकडे जातोय, पावसाचा जोरही वाढलाय. या अशा पावसामध्ये काहीही सांगू शकत नाहीये सागरजी. सेमीफायनल फायनल जर अशा पावसात झाली ना, तर मात्र कुठल्याही संघाचा वर्चस्व असू शकतोय. डॉट बॉल आहे. हो, रिव्ह्यू यशस्वी झालाय आणि तो कंटिन्यू असणार आहे. डॉट बॉल आहे. हे सगळं काही ऍक्शन रिप्ले मध्ये तुमच्या समोर. गुड बॉलिंग, अनिकेत चांगली बॉलिंग करतोय. शेवटचा बॉल इनिंग मधला, 77 धावा लागल्यात. इथे मात्र आता भरपूर मोठा वाईट टाकलाय. लेग स्टिक बॅटर पासून खूप लांब जाणारा बॉल आहे. 1+1 2 मिळतील. 79 लागल्यात आणि शेवटचा बॉल अजूनही फेकायचा आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 80+ केलेत म्हणजे एक चांगला टोटल आहे आणि त्यातल्या त्यात पडणारा पाऊस म्हणजे बॅटिंग थोडीशी कठीण होणार आहे. पण रबरचा बॉल, अंडरआर्मचा क्रिकेट, बॉलरलाही तर कठीण आहे ना बॉलला ग्रिप करणं, जे भरपूर एक्स्ट्राजही पाहायला मिळू शकतात आपल्याला. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. पण मात्र बॅटरसाठी संधी असते. जरा ओला बॉल बॅटला मधोमध लागला तर मात्र लांबच लांब जातो.
79 1 टू गो. खूप बाहेर टाकलाय. लेफ्टी बॅटर असताना त्यांच्याही अगदी पायापासून भरपूर लांब. राईटी बॅटर आहेत त्यांच्याही पायापासून भरपूर लांब. मग अगदी तुम्ही बॉलरला सांगाल तरी काय, ग्रिप करणं देखील तेवढंच कठीण आहे ना. 2 धावा इथे ऍड केल्या जातील. 81 धावा लागल्यात. या 2-2 धावा मग मात्र पाऊस चालू राहिला तर ठीक, जर नाही राहिला तर मात्र काय, निसर्गाचं कोणीही सांगू शकत नाहीये. सनी सर सांगतायत असू देत नसू देत मी नाचत राहीन. 1 बॉल 1 2 वेळा झाले स्पर्धेमध्ये. सगळे टेन्शन मध्ये होते, सगळ्यांच्या हार्टबीट्स वर खाली होत होत्या, पण आमचे सनी सर ते एंटरटेनच करत होते. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 81 धावा लागल्या धावफलकावरती. हे पावसाचे दृश्य तुमच्या समोर पुन्हा एकदा घेऊन येऊ. ओहो, चांगला बॉल टाकलाय. फटका तेवढा सुरेख आहे. खेळाडू आहे तिथे डाऊन द बॉल आणि कॅच तीही आवाक्याच्या बाहेर. हा, सनी जगताप सर आपण व्यासपीठाजवळ यायचे. सनी जगताप सर, अंपायर सनी जगताप सर आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे, व्यासपीठावरती यायचं आहे आणि डान्सिंग करत यायचं आहे. हा, थोडं सचिन राणे यांची ख्वाहिश आहे. Paya, paya, paya. रंबे असं का करायलीस ग? हा, आणि अजय मटकर यांच्याकडून आपण पाहिलं तर सनी जगताप यांच्यासाठी 1000 रुपयाचं हे कॅश प्राईज आहे. डान्सिंग अंपायर सनी जगताप. हा भाऊ, होऊन जाऊ दे गाणं चांगलं आता. हा, सनी जगताप. घाटकोपर भटवाडीचा फनी आणि सनी. साऊंड सिस्टम थोडा माईकचा आवाज दे फक्त थोडा. हॅलो हॅलो चेक. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. आज दरवर्षीप्रमाणे 8वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटील, पराग पाटील यांची संपूर्ण टीम आणि संपूर्ण मित्रपरिवार दरवर्षी या क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतात. आज मुंबईकरचे देखील सर्व खेळाडू इकडे उपस्थित आहेत. मुंबई महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू खेळताना पाहिले गेले. तब्बल 24 संघ, 24 संघांमधून आपण पाहिलं तर 3 संघ क्वालिफाय झाले. 3 मधून 1 टीम फायनलला गेली आहे. सेमीफायनलची आपण मॅच पाहतोय.
प्रथम क्रमांक 2,22,222, द्वितीय क्रमांक 1,11,111, तृतीय क्रमांक 55,555. बेस्ट बॅटरसाठी सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे, बेस्ट फिल्डरसाठी सायकल आहे. प्लेअर द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंडमध्ये आपण आहोत आणि ज्या कांजूरमार्गमध्ये देखील गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट विशेष सहकार्य एकविरा स्पोर्ट्स क्लब, बाळा पाटील यांनी संपूर्ण त्यांची टीम, गोवर्देव मित्र मंडळ, नक्कीच एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज आणि संपूर्ण परिवार सोसायटीतील सर्व रहिवासी जे आम्हाला 4 दिवस ज्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं गेलं आहे, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत, जिकडे 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जय जलेश्वर वाडेकर कल्याण अशी एक फायटिंग मॅच आपण पाहतोय. कांजूरमार्ग म्हटलं तर दहीहंडी, कांजूरमार्ग म्हटलं तर कबड्डी, क्रिकेट फार पूर्वीपासून एक नातं राहिलं गेलं आहे. विविध भागातून खेळाडू इकडे आली आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट, स्थानिक क्रिकेट देखील अगदी कांजूरमार्गमध्ये पाहिलं गेलं. मग कांजूर प्रीमियर लीगची अंडरआर्मची देखील क्रीडा स्पर्धा मुंबईने पाहिली, एकविरा ज्युनियरची बिग बॅश पाहिली, कांजूर प्रीमियर लीग पाहिली, ओरम क्रिकेट लीग, अगदी अनेक क्रीडा स्पर्धा ह्या ग्राउंडवर देखील होताना पाहिल्या गेल्या. महापौर मैदानामध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट मुंबई आपल्या कांजूरच्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आहे. बाळगोपाळ गोविंदा पदक देखील इकडून पाहिलं गेलं आहे. छत्रपती, शानदार, आशीर्वाद गोविंदा असे काय सर्व गोविंदा पदक याच कांजूरमार्गने दिले गेले आणि आज त्याच कांजूरमार्गमध्ये एक मानाची आणि अभिमानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. ट्रिपल आय चॅम्पियनशिप सीझन 8 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर केसर सोनार, मीरा भाईंदरचा एक जबरदस्त स्पिनर ज्याची देखील चर्चा राहिली गेली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अतुल भोईर आणि त्या सोबतीला प्रणित पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. जय जलेश्वर वाडेकर कल्याण ज्या टीममध्ये आपण केतन म्हात्रेला पण खेळताना पाहिलं गेलं, परंतु ओरमची क्रीडा स्पर्धा असल्यामुळे आज ही मॅच खेळू शकत नाही, परंतु त्यांनी 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी केतन म्हात्रेची देखील बॅटिंग पाहिली गेली आहे. बॉलिंगसाठी केसर सोनार लेफ्ट आर्म, 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. लेट्स प्ले गेम ऑन. सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये कोण जाईल यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. केसर सोनार बॉलिंगसाठी पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, वाईट बॉल आहे. आज आमच्या व्यासपीठावर उपस्थित आपण पाहिलं तर अनिलजी शिंदे, अजयजी मटकर, त्यानंतर आमचे संपूर्ण गिरगावची माऊली, सुवर्णचषक, खोताची वाडी, जिकडे छोट्या ग्राउंडमध्ये देखील क्रिकेट खेळलं जातं हे दिनेश सांगे आणि संपूर्ण टीमने दाखवलं. आमचे प्रशांत धुरी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. किशोर खंडागळे, किशोर खंदारे, त्याचबरोबर सर्व आमचे पार्कसाईडचे देखील मित्रपरिवार उपस्थित आहेत. शुभमजी नवरंग आपण देखील व्यासपीठावरती यायचे, आम्हाला देखील त्यांचं पण सहकार्य राहिले गेलं. शुभमजी नवरंग आज या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचा पण सपोर्ट राहिला गेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केसर सोनारचा देखील एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. पाऊस पण थांबलाय त्यामुळे मॅच देखील पाहायला मिळेल. सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स पद्मनाथ प्रभू बाबू सर, मिलिंद पाचारणे सर, चेतन चव्हाण सर, सचिन राणे सर असतील, त्यानंतर आमचे नक्कीच सनी जगताप आणि ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत. नक्कीच 2 दिवस जे आमच्या महिला स्कोरर आपण पाहिल्या गेल्या, सोनमताई चव्हाण विशेष करून रत्नागिरीवरून 4 दिवस नक्कीच रत्नागिरीवरून विशेष करून दाखल झाले. न चुकता या क्रीडा स्पर्धेसाठी मला असं वाटतं एक 6-7 पर्व ते पण ह्या क्रीडा स्पर्धेसाठी जुळल्यात. अशा सोनमताई चव्हाण आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांना ISPL मध्ये आपण पाहिलं आणि सुप्रीमो अशा नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना स्कोरिंग करताना पाहिलं गेलं. अशा सोनमताई चव्हाण या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळला गेला आहे. तसेच त्यांच्या समवेत देखील आपण पाहिलं तर प्राजक्ताताई देसाई ज्यांना देखील आपण पाहिलं तर सुप्रीमो, त्यानंतर MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन, MPL आणि IPL मध्ये पण त्यांना स्कोरिंग करताना पाहिलं गेलं. अशा प्राजक्ताताई देसाई देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांनी 4 दिवस सहकार्य राहिले गेले. आमची संपूर्ण यूट्यूबची टीम, संतोष वराडकर, विराज यादव, सन्मेश मोरे, साईभक्त विघ्नेश, अक्षय कोळी, त्यानंतर आमचे श्रेयांश घाडी, राज, संकेत आणि शिव एडिट यांचा देखील सपोर्ट राहिला गेला आहे. ऑफिशियल शिव एडिटने सर्वांची फोटो काढले आहेत, फक्त मागू नका, फोटो नंतर मिळणार. हां, इंस्टाग्रामवरती तुम्ही सेव्ह करा. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर केसर सोनार, स्ट्राईक एंडला अतुल भोईर आहेत, एक हार्ड हिटर बॅटर ज्यांनी देखील एक जबरदस्त बॅटिंग केली गेली. असं अतुल भोईर चर्चेत राहिले गेले आहेत. लेफ्ट आर्म स्पिनर शुभम नवरंग यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं. शुभम नवरंग, त्यानंतर आमचे राकेश मांढरे आणि संतोष अण्णा पुजारी यांचा देखील सपोर्ट नेहमीच राहिला आहे. नक्कीच हे 8वं पर्व आहे आणि मी आमच्या मित्राला नेहमी मिस करेल, नरेश मालुसरे.
थोडं अडचणीमध्ये, थोडं आपण दुखापत झाले, परंतु ही क्रीडा स्पर्धा जेव्हा जेव्हा येईल आणि शैलेश पटेल आणि पराग पटेलच्या समवेत शुभम नवरंग यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि वेदांत नवरंग, 2 नवरंग, शुभम आणि वेदांत. या बॉलवर देखील आपण परत वेगात टाकल्याचा बॉल पाहिला गेलाय, खूपच बाहेर पिचिंग केली गेली आणि तिकडे वाईट बॉल आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. स्ट्राईक एंडला प्रणित पाटील, वाडेकरचा एक हार्ड हिटर बॅटर. अंडरआर्म ओव्हरआर्म दोन्ही पण खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. प्रणित पाटील या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल आणि सनी जगताप ये लगा रिंगा रिंगा रोजी. सनी जगताप स्टाईल वाईड आहे. सुनील सिंग थोडंफार मात्र कानमंत्र देत आहेत केसर सोनारला की मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हर्ष पंचाल पण की जिंकणं गरजेचं आहे, फायनलला जाणं गरजेचं आहे. म्हणजे जो संघ ही मॅच जिंकेल तो फायनलला जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र तृतीय क्रमांक 55,555 आकर्षक ट्रॉफी आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणित पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट 86 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सेमीफायनलची मॅच. या बॉल उडवला गेला, फटका डीप मध्ये, बॉल ट्रॅव्हल होईल, खेळाडू आहेत तिकडे. एक रन निर्णायक आहे. केसर सोनारने थोडे एक्स्ट्रा रन्स आले परंतु मॅच थोडीफार डगमगताना पाहिली गेली आहे. जे आतमध्ये आलेत ना ग्राउंडच्या, थोडं मित्रांनो पोलच्या इथे थोडं बाहेर उभे राहा मित्रांनो, क्रुशल मॅच आहे. तिकडे बसू नका. जे आतमध्ये आले त्यांनी मग थोडं बाहेर उभे राहा प्लीज. सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे थोडं तुम्ही सहकार्य करा. क्रिश 11 मीरा भाईंदर त्यांच्या विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. कल्याण विरुद्ध मीरा भाईंदरची एक चांगली स्टार कास्ट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अतुल भोईर. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय, फटका पण पाहता डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, खेळाडू तिकडे पोहोचत. हर्ष पांचाल फेकी करतील. 2 रन्स मात्र तिकडे मिळतील. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, शॉर्ट्स, कॅप A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅचची आपण पाहिलं तर बॅग दिली आहे. देव माझा उमरखाडीचा राजा या मंडळातर्फे आपण पाहिलं तर परफ्यूम आहे. एक स्पेशल आपण गिफ्ट देतो जे अनाऊन्स आपण नाव केलं नाही त्याचं परंतु त्यांनी जे आम्हाला हेल्प केलं. थँक्यू सो मच प्लेअर ऑफ द मॅचसाठी. स्ट्राईक पुन्हा एकदा अतुल भोईर. लेफ्ट आर्म. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला, थांबून ठेवला गेला परंतु वाईट बॉल. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते, सोपं नाहीये या पावसामध्ये खेळणं. मगाशी मी आणि मनीष सर पण आतमध्ये गेलो तेव्हा अगदी त्या नॉन स्ट्राईक एंडवरून बॉलिंग करणं पण कठीण आहे. परंतु हे पावसाळी क्रिकेट आहे, किती पाऊस असू दे, चिखल असू दे, आम्ही खेळणार. हा बॉल अगदी बिग नो. ऍक्च्युली ह्या नो वरती मला असं वाटतं 5 रन दिले पाहिजे त्या नो बॉलला. एवढा मोठा नो टाकलाय केसर सोनार. 9+2 मध्ये 3 रन्स तिकडे मिळतील. मुंबईच्या विविध भागातलं अंडरआर्म क्रिकेट आज वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. मुंबईकर नेहमी अंडरआर्म क्रिकेटसाठी एक वेगळं प्रेम राहिलंय. मग मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट नेहमी आपण खेळताना पाहिलं गेलंय, पाहताना पाहिलं गेलंय. गिरगाव, वरळी त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक चांगला क्रेज आहे. वडाळा या साईडला माझगाव, पुढे आलात की दादर, माहीम, माटुंगा, कुर्ला, अगदी घाटकोपर, विक्रोळी, प्रत्येक विभागात. मग कांजूरमार्ग पुढे गेलं तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ. अंडरआर्म क्रिकेट गल्ली गल्लीमध्ये आहे. केसर सोनार. या बॉल उडवला गेला, फटका चांगला आहे, समोर आपण पाहिलं तर निघून जाईल का? इट्स 6
अगदी सन्नी जगतापने अगदी संडे एन्जॉय करतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 20 रन्स खर्च करत असताना पाहिले गेलेत. 5 बॉल 11. अतुल भोईर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा केसर सोनार. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. धावफलक आपण पाहिलं तर सिंगलने पुढे जातोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 21 रन झाले धावफलकावरती. 88 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पाच ओव्हरची मॅच. यानंतर आपण फायनल मॅच देखील पाहणार आहोत. विस्मय, ओमकार, डिंगडॉंग, जॉर्ज इलेव्हन, कल्याण हा संघ देखील इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध फाईट करेल कोण, यासाठी फायटिंग मॅच आहे. 3 पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान पाहिली गेली. 1 हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कांजूरकर, भांडुपकर, विगरोळीकर सर्व आवर्जून इकडे आली आहेत. मुंबईतून विविध भागातून खेळाडू इकडे आले आहेत. संडे फक्त त्यांनी रिझर्व केलं होतं की आपण फक्त इकडे जायचं परिवारच्या ग्राउंडमध्ये. बॉलिंगसाठी येतात आपण पाहिलं तर पहिला बॉल जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. ऋषी येत आहेत. अंबरनाथचे एक युवा खेळाडू आहेत ऋषी. आपल्या ॲक्शनच्या जोरावर देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत खुल्या गटात देखील आणि त्या परिसरातील स्थानिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत. मग ऋषी कमी वयामध्ये मोठमोठ्या संघांमध्ये पण जागा मिळवली असा एक अंबरनाथचा युवा खेळाडू ऋषी बॉलिंगसाठी येतात. पहिला बॉल तर डॉट आलाय. या बॉलवर पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन केलाय टीममध्ये किरीट सोलंकी. समीकरण थोडं मात्र इकडे क्लोज होताना पाहायला मिळत आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. रन झाले आतापर्यंत 22. 88 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पाऊस येतोय, कधी पाऊस जातोय, थांबतोय. परंतु 4 दिवस पावसाने पण थोडा का वेळ होण्यापर्यंत हजेरी लावली आहे. पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे त्यामुळे पाऊस पाहिजे. पुन्हा एकदा ऋषी या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते. बीट केलं बॅटरला. गुड बॉल ऋषी. येतोय आपण पाहिलं तर तिकडे डॉट बॉल ऑफ स्टिक लेग. जबरदस्त पिचिंग पाहिली. बॉल स्किड झाला. रबर बॉल क्रिकेट मेरिटवर खेळावं लागतं. जे लेदर बॉल क्रिकेट खेळतात त्यांची देखील नजर आपण परफेक्ट होताना पाहिली गेली. त्यामुळे रबर बॉल क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. या बॉलवर बोल्ड आउट परंतु नो बॉल. आणि मोय मोय क्या बात आहे. प्रेक्षक वर्ग देखील मॅच आनंद घेत आहेत. प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची तिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्गात हे आपण खेळाडू डगआउट पाहतोय. जय जलेश्वर वाडेकर, कल्याण, धनंजय करकरे, त्याची संपूर्ण टीम. कल्याणचे देखील विविध भागातून खेळाडू आले, विविध गावातून खेळाडू आले आहेत. कल्याण डोंबिवली. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पुढे घेऊन जाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीकरांचा देखील मोलाचा वाटा आहे. बॉलिंगसाठी ऋषी. एक नो बॉल आलाय परंतु जीवनदार मिळाले प्रणित पाटीलला. मॅच थोडीफार फसती आहे. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहे तिकडे. बॉल निघून जातो डीप मध्ये परंतु पुन्हा एकदा बॉल थांबतोय. गुड थ्रो. 88 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पाऊस पुन्हा एकदा मात्र हलकासा चालू होतोय. प्रणित पाटीलला थोडाफार चान्स घ्यावा लागेल. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी ऋषी. चांगली बॉलिंग केली ऋषीने आतापर्यंत. मोठा स्ट्रोक कुठलाही आलेला नाहीये पहिल्या 2 ओव्हरमध्ये. मॅच थोडीफार मात्र इकडे
शांत होतीये. पहिल्या ओव्हरमध्ये एक 6 पाहिला गेला, परंतु मॅच आता मात्र थोडीफार ऑन करावी लागेल. प्रणित पाटील आणि त्यासोबत अतुल भोईर. सेमीफायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. 24 संघ इकडे खेळले, त्यातून 3 संघ बाजी मारली आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी. या बॉलवर फ्लिक केला गेला, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. रन्स मात्र तिकडे पुन्हा एकदा 2 पुढे जात आहे. 88 धावांचा पल्ला गाठायचा होता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स थोडे कमी आले आहेत. जयेश्वर वाडेकर कल्याण त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 मीरा भाईंदर. ट्रिपल चॅम्पियनशिपचं हे 8वं पर्व इकडे शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना 4 दिवस क्रिकेटची आपण दिवाळी पाहिली आणि दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. आनंदमय क्रिकेट आहे. क्रिकेटने खूप सारा आनंद नेहमी दिलाय. या बॉलवर ऑफ स्टिकच्या इकडे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे. एका दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करू शकतो कल्याणची टीम, पण बेस्ट वर्सेस बेस्ट फायटिंग मॅच सर्व आपण होताना पाहिल्या गेल्यात. आजचा दिवस अगदी 1 बॉल 1 पहिल्या 2 मॅच पाहिल्या गेल्या. या बॉलवर फुलटॉस बॉलवर दिशा दिली गेली आहे आणि हँडसम 6 प्रणित पाटीलचा हा धमाका. गाणं तुम्ही कांजूरमार्ग मध्ये लावलं तर नाचणार नाही तर काय होणार. आणि सनीचा डान्स पण आहे त्यात. कांजूरमार्ग पण एन्जॉय करतायत. दहंडी ह्या परिसरात देखील कांजूरमार्ग मध्ये देखील फार पूर्वीपासून क्रेज इकडे राहिला आहे. 7 थर 8 थर 9 थरापर्यंत मात्र देखील रचनाचा विक्रम बाळगोपाळ गोविंदा पदक कांजूरमार्ग आणि जे कांजूरमार्ग आणि या विभागातील अगदी पहिले 9 थर रचले. आणि यावर्षी प्रो गोविंदाला देखील खेळताना पाहिलं गेलं आपण. शानदार गोविंदा पदक जे देखील यावर्षी प्रो गोविंदा खेळताना पाहिलं गेलं. त्यामुळे दहंडीचं गाणं इकडे वेगळी ऊर्जा देऊन जाते नेहमीच. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 34 रन झालेत. बॅटिंग करत असताना जयेश्वर वाडेकर. कल्याणचा संघ स्ट्राईक एंडला अतुल भोईर. कल्याण डोंबिवली म्हटलं तर भोईर, म्हात्रे, पाटील, केनी असे अनेक आमचे सर्व अगरी गोळी बांधव. यावर फ्लिक केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. डीप मध्ये मात्र खेळाडू तिकडे सुनील सिंग पोहोचतायत. बॉल कलेक्ट करतील, फेकी करतील. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 रनने खातं ओपन केलं गेलं ह्या ओव्हरचं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रणजित येत आहेत. अठ्ठ्याऐंशी धावांचा पल्ला गाठायचा. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 36 रन झाले. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. 17 बॉल 52 करायचे आहेत. वैयक्तिक पण 80+ रन होताना पाहिले गेले. म्हणजे आकाश गुरवने केले, त्यानंतर अमर नारकरने एक केले. अनेक खेळाडूंनी 50s पण कंप्लीट केले. नागेश वाडेकरचा पण एक चांगला खेळ पाहिला गेला. दिवेश पारावेचा एक चांगला खेळ पाहिला गेला. कारण पाटील असे अनेक नामवंत खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. रणजित बॉलिंगसाठी आपण पाहिलं रणजित. टर्फ क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले रणजित. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने पिचिंग पाहिली गेली. मागे किरीट आहेत. व्हाईट बॉल. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे.
जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षकांची गर्दी आहे. 16 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 16 बॉल 49 करायचे आहेत. सोळा चेंडू 49. या बॉलवर देखील लेग बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. वा, आता प्रत्येक प्रेक्षक पण बोलत असेल की कधी सिक्स जातोय, डीजे कधी लागतोय, आम्हाला पण नाचायला कधी मिळतंय. प्रशांत धुरी पण स्माइल करत होते डान्स बघत असताना. न चुकतं तेही देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येत असतात. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला होता, समोरचा बॉल मिस केलाय. येतोय आपण पाहिलं तर डॉट बॉल. सेमीफायनलची मॅच आपण आनंद घेतो. यानंतर फायनल. कोण जिंकेल, कोण हरेल, कोणाला सायकल मिळेल, कोणाला इलेक्ट्रिक स्कूटी मिळेल, यावर देखील सर्वांचं लक्ष आहे. आणि आम्हाला सायकल्स ज्या प्रोव्हाइड केलेत आमचे नक्कीच गिरगावची माऊली सुवर्ण चषक आणि श्री अंबामाता चषक, दोन्ही गिरगावचे आमचे दोन्ही जे क्रिकेट अंडरआर्म बॉक्सचं आयोजन करत असतात आमचे विपुल राऊत त्याचबरोबर दिनेश चांगळे, हे दोन त्या परिसरात येत असताना क्रिकेट त्या परिसरात जपताना मात्र ह्या दोन टुर्नामेंट नक्कीच क्रिकेट जपलंय, पुढे नेलंय. अंडर आर्म दिनेश चांगले बोलत असेल की आम्हाला एवढं मोठं ग्राउंड भेटलं तर मग काय खरं नाहीये, परंतु त्या गल्लीमध्ये खेळणं एक वेगळी मजा आहे. गिरगावच्या ज्या खोताच्या वाडीमध्ये क्रिकेट खेळणं आणि जास्त मॅन ऑफ द मॅच देणारी देखील ही टुर्नामेंट आहे त्यांची. 12 ते यावर्षी 16 होते मला असं वाटतंय. गिरगावची माऊली सुवर्ण चषक नेहमी आठवणीत राहील. श्री अंबामाता चषक त्याही मॅच मॅन ऑफ द मॅच साडी, जे आपण एक वेगळी संकल्पना, आई बहीण मॅन ऑफ द मॅच साडी क्वचित क्रीडा स्पर्धेमध्ये दिली जाते, आपण त्या क्रीडा स्पर्धेमध्ये दिली, गिरगावकरांनी दिली. मुगबाट, खोताची वाडी, प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट पण आमचे बिट्टू त्या परिसरात, प्लॅस्टिक बॉलला कोणी पण आणा गिरगावमध्ये. प्रतीक शेताब, संपूर्ण त्यांची टीम, आमचे सर्व मित्र इकडे उपस्थित राहिले आहेत. विक्रोळीचे देखील आमचे सर्व मित्र इकडे उपस्थित राहिले गेले. क्रिकेट खेळणं, या बॉलवर समोर बॉल येले सलवड सीधा इमॅजिका आणि रंगताना पाहिले गेले. विवेक पांडेने तिकडे स्किट केलं, डायरेक्ट दहिसरवरून बोरवली. वा, परंतु प्रणित पाटील मॅच देखील रंगताना पाहिले गेले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 47. 47 धावा झाल्या धाव फलकावर. रिप्ले आपण पाहू शकतो. अगदी असं वाटलं त्यांनी फुटबॉलचा गोल सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होते आणि डायरेक्ट उभा पण राहिला बाहुबली स्टाईलने विवेक. 47. 47 धावा झाल्या धाव फलकावर. रणजित स्ट्राइक एंडला. प्रणित पाटील, या बॉल उडवलाय, फटका चांगला आहे डीप मध्ये. 1 बाउन्स बॉल निघून जाईल का आणि रन मिळतील 4. 3 ओव्हरच्या अखेरीस 50 धावा कंप्लीट होतात. एक्कावन्न धावा होत आहेत कंप्लीट बॅटिंग करत असताना. जय जलेश्वर वाडेकर, तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 चेंडूमध्ये 37 धावांचं समीकरण आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. कोण जिंकेल यावर देखील सर्वांचं लक्ष आहे.
बेस्ट वर्सेस बेस्ट. 2,22,222 कोण मानकरी ठरेल. 1,11,111 कोण ठरेल. 55,555 कोण ठरेल. ही मॅच सांगून जाईल की 55,555 मानकरी कोण ठरेल आणि तृतीय क्रमांक कोणाला मिळेल. जो पराभूत संघ असेल तो तृतीय क्रमांक असेल. 12 चेंडू 37 धावांचं समीकरण आहे. 4 दिवस सर्वांनी आनंद घेतला या क्रीडा स्पर्धेचा. कांजूरमार्गच्या परिवार ग्राउंड मध्ये आपण आहोत. 51 धावा झाल्या धाव फलकावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल 37 करायचे आहेत. बॉलिंगसाठी बघूयात कोणाला आमंत्रित केलं जाईल. बारा बॉल मध्ये 37 करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ज्या खेळाडूने देखील गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळलं परंतु थोडं कमी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा कमबॅक केलंय किरीट सोलंकी. कांजूरमार्ग भांडूप परिसरात जी सुरुवात केली क्रिकेटला आणि त्यानंतर आता मीरा भाईंदरला स्थलांतर झालेत परंतु कांजूर भांडूपमध्ये किरीट सोलंकी यांनी खूप वर्ष क्रिकेट खेळलं. आपल्या बॉलिंगच्या जोरावर देखील खूप चांगलं KP9 भांडूप अशा अनेक व्यावसायिक संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं असे किरीट सोलंकी. 12 बॉलमध्ये 37 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी किरीट सोलंकी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अतुल भोईर. 12 बॉल 19 अतुल भोईर. 9 बॉल 18 8 बॉल 19 प्रणित पाटील. पाटील आहे, भोईर आहे, म्हात्रे आहे, सर्व आहेत. मॅच चालू करायची, जास्त वेळ घेऊ नका. फायनल पण आपल्याला खेळवायची आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि जो प्रेक्षक वर्ग कॅच पकडेल त्याला पण स्पेशल प्राइज आपल्याकडून. बॉलिंगसाठी किरीट सोलंकी राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. स्ट्राईक एंडला बॅटर अतुल भोईर. या बॉलवर लेगच्या बाहेर सुनीलने चांगला बॉल कलेक्ट केला. किरीटचा पहिला बॉल वाईड येतोय. 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. 12 बॉल 36. या बॉलवर ऑस्ट्रिकला मात्र इकडे नो बॉल आहे. नो बॉल. ओव्हर स्ट्रिप्स आपण पाहिलं तिकडे पंचांनी पकडले गेलंय. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफल पुढे जाईल. आता पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहिले गेले. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. बॉलिंग मध्ये चेंजेस होतील का सो बघूयात आता कुठल्या बॉलवर जबाबदारी दिली जाईल. सुनील थोडं अडचणीमध्ये आहेत. रणजित तिकडे, हर्ष पांचाल आणि किरीटला बोलतात की तू भाऊ पकडून टाक ही ओव्हर. लास्टला आपण बघू पण तू ही ओव्हर तर संपव. 12 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर प्रणित पाटील. अमोल पाटील हे नाव आज चर्चेत राहिले गेले. 2 बॉल 5 ला टायमिंगला बाउंड्री लगावली आणि अमोल पाटीलने जी बाउंड्री लगावली होती ना तो बॉल खूप डिफिकल्ट होता परंतु भाऊनी खोदून काढला आणि जबरदस्त जयजलेश्वर वाडेकर टीमला एक मोठा विजय त्याने मिळवून दिला. या बॉलवर फटका फसलाय. बॉल टॉप एज घेतली आहे. कोणी खेळाडू तिकडे नाहीये परंतु ऋषी आणि ऋषीने डीप मधून एक जबरदस्त थ्रो केला तिकडे. 2 रन्स तिकडे मिळत आहेत. रब्बर बॉल क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. टायमिंग मेरिट वरती क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं. नजरेचा खेळ आहे त्यामुळे हा खेळ तुम्हाला जाणीवपूर्वक खेळावा लागतो आणि प्रॉपर प्लॅनिंगनी खेळावं लागतं. टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. भर पावसात खेळायचं आहे. धावफलक झालाय अब तक 56 धावा झाल्या धावफलकावरती. ओळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा किरीट. या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉल समोर उडवला गेला. हँडसम 6 सडक पे कडक. पाटलाचा नाद करायचा.
मी विनंती करेल सनी जगतापसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. डान्सिंग अंपायर सनी. बघा कोणी बॅटिंग बघायला आलंय, कोणी बॉलिंग बघायला आलंय, कोणी सनी जगतापला बघायला आलंय. आणि थोडं मूड त्याला एकदम रिफ्रेश केला. तो नाचणारा माणूस पण बोलला की अरे असू दे काहीतरी नाचतो भाऊ सोबत जरा. आज आलोय तर घरी व्हिडिओ व्हायरल झाली तर झाली. 62 धावा झाल्या. 10 बॉल 26 करायचे आहेत. प्रणित पाटील या बॉलवर पुन्हा एकदा उडवला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स निघून जाईल 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. उदरच फिनिश झाली असती. या बॉलवर पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलं. वा पाटील वा. प्रणित पाटील ब्रँडेड फटका. हा हा आतमध्ये कोणी नाही का बाहेर डान्स करा. हा नाही तर सनी जगतापचा मार्केट तुम्हीच खाऊन टाकाल. हा प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हेच मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आहे. हेच महाराष्ट्राचं अंडरआर्म क्रिकेट आणि हे शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्यावरती प्रेम आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच. प्रणित पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली. मला असं वाटतं पहिल्या मॅचमध्ये प्रणित पाटील रनआउट झाला होता त्यामुळे थोडे नाराज झाले होते. आणि आता मॅच पूर्णपणे पलटवार होताना पाहिली गेली आहे. 8 बॉल 16. 8 चेंडू 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर जर 6 लागला तर ओवी विलास मोरे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे प्रणित पाटीलसाठी. 12 बॉल 17 खेळतात. 8 बॉल 16 आणि पाटील जबरदस्त बॅटिंग करत असताना विदाउट लॉस. सर्वांनी विनंती करूया पार्टनरशिप एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग प्रणित पाटील आणि अतुल भोईर. 72 धावांचे एक जबरदस्त इनिंग खेळले गेलेत. 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जय जलेश्वर वाडेकर कल्याण. 8 बॉल 16. या बॉलवर ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. असं वाटलं की साऊंड लागलं की काय हा माणसांचा आवाज आहे अगदी. वा तब्बल 3000 लोक या क्रीडा स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात आणि तब्बल आज टोटल व्ह्यू 1,20,000 व्ह्यू गेली आहे. ही अंडरआर्म क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आहे. आणि श्रीसाई स्पोर्ट्स संपूर्ण वाहिनी या बॉलवर एज घेतली गेली आणि बॉल हवेत आहे. किरीट सोलंकीला मात्र यश मिळत आहे.
13 चेंडू आणि 37 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळला गेला. वाडेकरचा एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर प्रणित पाटील आणि इन फॉर्म. बॅट होत नव्हती, बॅटिंग होत नव्हती, परंतु सेमीफायनल मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केलं. 7 बॉल 15 सेमीफायनलची मॅच देखील रंगताना पाहायला मिळतीये. 7 चेंडू 15 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक पाटील गेला, दुसरा पाटील आलाय. अमोल पाटील, सोनारपाडा. अनिकेत पाटीलला पण आपण पाहिलं सोनारपाड्याच्या. 7 बॉल 15 हा बॉल खूप निर्णायक आहे. किरीट सोलंकी यांचा सामना करतील अमोल पाटील. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे. आता जिंकण्याकरिता शेवटचे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आकाश एडे यांच्याकडून जर अतुल भोईरनी जर मॅच जिंकवली तर 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पैसा वसूल मॅच पाहिली गेली आहे. 74 धावा झाल्या धावफलकावर. 6 बॉल 14. आज 6 बॉल 8 पाहिले, 6 बॉल 9 पाहिली, 6 बॉल 14 आता होतीये. 1 बॉल 1 पाहिलं 2 वेळा. कधी बॉलर, कधी बॅटर, कधी कीपर, कधी फिल्डर, कधी अंपायर. त्यामुळे मॅच देखील तेवढीच क्रुशल आहे. हॅलो हॅलो चेक. आणि जर बॉलरने ही मॅच जिंकवली तर अनिल शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असताना बॅटरने जर 3 बॉलमध्ये संपवली तर त्याला देखील आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अनिल शिंदे आपल्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत, जे नजीमुल्ला ट्रॉफी 2006 पासून संपूर्ण भारताने पाहिली. त्याचे प्रमुख आयोजक अनिल शिंदे. आणि आम्हाला त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य राहिले गेले क्रीडा स्पर्धेसाठी. सोहळ्यात मॅचच्या दिशेने 6 बॉल 14 करायचे आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर अमोल पाटील स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी अंबरनाथचा एक युवा खेळाडू बॉलिंगसाठी येतोय. हा आतमध्ये उभे राहा डीके, प्लीज थोडं सहकार्य करा. थोडं आतमध्ये आपले जे प्लेयर्स आहेत, कारण की क्रुशल मॅच आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. जबरदस्त सेमीफायनल. कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल? बॉलिंगसाठी ऋषी. 6 बॉल 14. पहिला बॉल आतमध्ये येऊन खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल होतोय. 2 रन इझिली मिळत आहेत. भागम भाग. क्रिस 11 मीरा भाईंदर, त्यांच्या विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर कल्याण. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 बॉल 12. आणि कोणत्या टीमचे वाजणार 12? पाच चेंडू 12 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. अमोल पाटील. पाटीलकडे पण क्षमता आहे. एक हार्ड हिटर बॅटर आहे. डीप मध्ये फिल्डर थोडे बदल केले जात आहेत. सुनील सिंग मॅच सोडणार नाहीयेत. 5 बॉल 12 फायनल मध्ये जायचं आहे. 5 चेंडू 12 धावांची गरज. सेमीफायनलची बेस्ट मॅच आपण पाहतोय. संडे फंडे. या बॉलवर पुन्हा एकदा बीट करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. आणि तिकडे काय घडलंय? अतुल भोईर साठी नक्कीच अमोल पाटीलने विकेट सोडली आहे. सो मॅच आता पुन्हा एकदा फिरताना पाहिली गेली आहे. अतुल भोईर. टायटल जिंकायचं आहे, फायनल मध्ये जायचं आहे. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली ऋषी यांच्या माध्यमातून. अगदी कमी वयामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. मोठमोठ्या संघांमध्ये पण जागा मिळवली. अंबरनाथ बदलापूर त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळला गेला ऋषी. न्यू बॅटर प्रेम पाटील येत आहेत. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट, परंतु पावसाळ्यामध्ये मुंबईकर अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धेची वाट पाहतात. असतात त्यातली एक मानाची क्रीडा स्पर्धा श्री साई चॅम्पियनशिप 8वं पर्व. हा, जर बॉलरने मॅच जिंकून दिली तर ऋषी यांच्यासाठी मात्र अनिल शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 4 बॉल 12. दगदग करणारी मॅच पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज.
बेस्ट टॉस बेस्ट. ऋषी पुन्हा एकदा स्ट्राईक एंड अतुल भोईर. आणि या बॉलवर चुकी होतीये. लेग बाईच्या रूपामध्ये मात्र 2 रन. वा जबरदस्त बॉलिंग आहे ऋषी पण म्हणतो माझ्या स्टेशनचं नाव सर्वांना माहिती अंबरनाथ, जिकडून ज्या बॉलिंग अटॅकची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली आहे. मग सुरुवातीला साई, भूषण शिशुपाल, ऋतिक गोरडे असे नामवंत खेळाडू तिकडून पाहिले गेले. बाबू, ताऊ, कालू, चिकू तिकडून जे बॉलर्स अंबरनाथचे यायचे, ज्यांची चर्चा नेहमीच राहिली आहे, त्याच परिसरातून येत असताना ऋषी 3 बॉल 10 रन्स करायचे आहेत. साई 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटल. क्रिस 11 मीरा रोडनी पण मॅच मध्ये कमबॅक केलाय. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 बॉल 10 बॉलिंग साठी ऋषी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर अतुल भोईर. 3 चेंडू 10 धावांची गरज पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. या बॉल उडवला गेला, फटका दमदार आहे. शॉट ऑफ द इव्हनिंग अतुल भोईरचा धमाका. It's a 6. कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. अतुल भोईर अगदी खोदून काढला भावाने, खोदून नाही शोधून काढलाय. आता समीकरण बदलताना पाहिले गेले. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जबरदस्त सेमीफायनल रंगताना पाहिली गेली. 2 बॉल 4 करायचे आहेत. दगदग करणारी मॅच आहे. जय जलेश्वर वाडेकर कल्याण त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर क्रिस 11 मीरा भाईंदर. 2 चेंडू 4 धावांची गरज. 8व पर्वाची सेमीफायनल संपूर्ण महाराष्ट्र पाहते आहे. 2 बॉल 4. वा आज सर्वच मॅच अगदी रंगताना पाहिले गेले. संडे फंडे, सुपर संडे लक्षात राहिली. क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. 8वं पर्व लक्षात राहील. 2 बॉल 4. धगधग धगधग करणारी मॅच पाहिली गेली. अतुल भोईर आजच्या पहिल्या मॅच मध्ये देखील अतुल भोईरची चांगली बॅटिंग राहिली गेली. याही मॅच मध्ये क्लिक झालाय. 2 बॉल 4 करायचे आहेत. आणि सुनील सिंग पण फिल्डिंग सजवत आहेत. 2 बॉल 4. परंतु ऋषी पण मॅच सोडणार नाहीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आहे. आपलं कांजूर मार्क आणि आपलं श्री साई स्पोर्ट्स. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. स्लोअर 1. तू कल्याण डोंबिवलीचा तर मी पण अंबरनाथचा आहे. ऋषी सांगून देतोय, ज्या बॉलिंगच्या ऍक्शनचा बाळकडू आमच्याकडून पेरलं गेलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा ऋषी. आणि जर बॅटरने ही मॅच जिंकून दिली अतुल भोईरने तर अजय मटकर यांच्याकडून तब्बल 2000चा पुरस्कार असणार आहे. आणि बॉलरसाठी अनिल शिंदे यांच्याकडून पारितोषिक आहे. 1000 रुपयाचा कॅश पैसा त्याला असणार आहे. इकडे पण कॉम्पिटिशन आहे. 1 बॉल 4. परंतु मित्रांनो, मी सर्वांना विनंती करेल की या वर्षीची श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. शैलेश पाटील आणि पराग पाटील हे 2 भाऊ. कुठलीही गोष्ट आपण जेव्हा मनापासून करतो ते प्रेम नक्की भेटतं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. कांजूर मार्कर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. जिकडे जागा मिळेल तिकडे बसले आहेत. वा आणि कोणी छत्री घेऊन आलाय, कोणी रेनकोट घालून आलाय. 1 बॉल 4 आणि जबरदस्त मॅच आहे. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. आता मनामध्ये विचार असेल की 1 बॉल 4 धावून पण होतील. आणि दोन्ही मॅच बॅटिंगच्या जोरावर जिंकताना पाहिले गेलेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ऋषी. स्ट्राईक एंडला अतुल भोईर. 1 बॉल 4. बेस्ट वर्सेस बेस्ट सेमीफायनलची मॅच. वा या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. अंपायर डिसिजन वाईट बॉल आहे. परंतु आणि सुनील सिंगचा रिव्ह्यू आहे. कीपरने रिव्ह्यू घेतला की हा बॉल आम्हाला चेक केला जाईल. सो आमची ऑफिशियल टीम तिकडे चेक करेल.
जबरदस्त बॅटल आपण पाहिली गेली आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवरती आहे. मनीष सर, अशी मॅच बघायला कोणाला नाही आवडणार आहे. आणि कोणी अगदी शेवटच्या 2 मॅचसाठी पण कोणतरी इकडे सर्व आले, त्यांचं पण स्वागत आहे की सेमीफायनल फायनल बघायला जाऊयात. आणि शैलेश पाटील, पराग पाटील यांचं नेहमीच मी कौतुक करेन की एवढी मोठी क्रीडा स्पर्धा अंडरमध्ये पाहिली गेली आहे. हा, विस्मय डिंगडॉंग, जॉर्ज इलन, कल्याण टीमचे कॅप्टन रोहन शिल्ले आपण व्यासपीठाजवळ थांबायचं आहे. इट्स अ व्हाईट बॉल. आणि आता 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग आहे. पैसा वसूल मॅच पाहिली गेली. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज. वा, आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1 बॉल 3 धावून पण होऊ शकतात. आता प्रत्येक खेळाडू बोलेल की माझ्याकडे बॉल येऊ नये भाई, आणि जे काय तुम्ही तिकडेच बघून घ्या. परंतु हे व्यावसायिक क्रिकेट आहे, बॉल कुठेही जाऊ शकतो. रबर बॉल क्रिकेट आहे. बॉल तिथल्या तिथे पण 3 रन धावून होतील, अशा अनेक वेळा पाहिल्यात. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच लक्षात राहील अशी सेमीफायनल पाहिली गेली आहे. 1 बॉल 3 धगधग धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी ऋषी स्ट्रायकेंडला अतुल भोईर. 1 बॉल 3. या बॉल उडवला, फटका दमदार आहे अतुल भोईरचा. हा धमाका आणि सामना फिनिश केलाय. येतोय षटकार. जय जलेश्वर वाडेकर कल्याण संघ जाऊन पोहोचतोय. आपण पाहिलं मित्रांनो, दोन्ही टीम साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळ पाहिला गेलाय. हार्ड लक टीम क्रिश 11 मीरा रोड, जय जलेश्वर वाडेकर कल्याण टीमने मात्र बाजी मारली. आणि मेगा फायनल मध्ये अतुल भोईर, वा भोईर आणि अक्षरशः प्रेम पाटील सर्वांना अगदी उचलून घेतलं. हे क्रिकेट आहे, वाडेकर आणि ग्रामीण क्रिकेटचं प्रेम आहे. परंतु कांजूरकर पण सर्व सहभागी झाले की हो काही होऊ द्या, आम्ही पण नाचणार, कोणी पण नाचू दे, कोणी पण जिंकू दे, क्रिकेटचा विजय होतोय. जबरदस्त मॅच पाहिली गेली. थँक्यू सो मच, सर्वांनी एन्जॉय केलं क्रिकेट. आणि चला कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अतुल भोईर. अतुल भोईर आपण या. अतुल भोईर लगेच या. आणि फायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. रोहन शिल्ले, जी मॅच पाहिजे होती तशी मॅच रंगताना पाहिली गेली. संपूर्ण मुंबईनी पाहिली, महाराष्ट्राने पाहिली. आणि सो अक्षरशः ही मॅचचा पैसे वसूल मॅच पाहिली गेली आहे. अतुल भोईर आपण या. रोहन शिल्ले, विस्मय, ओंकार, डिंगडॉंग, जॉर्ज इलन, कल्याण टीमचे रोहन शिल्ले आपण देखील या. अतुल भोईर, काय भोईरनी बॅटिंग केली. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती केली दिनेश सांगळे वाघ्या. वाघ्या आपण द्यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक आमचे जवळचे मित्र आणि एक चांगलं क्रिकेट खेळले, एक चांगले ऑर्गनाइज म्हणून देखील खूप चांगलं कार्य करतात दिनेश सांगळे वाघ्या. साऊथ मुंबईमध्ये पहिल्यांदा त्यांनी बाईक ठेवली आणि बाईक प्लेयरलाच मिळाली पाहिजे ही वाघ्याची इच्छा होती. त्यामुळे जर कोणी असं
दिसलं बाईक की विकताना वगैरे, त्यामुळे वाघेने क्लिअर आणि सांगितलं होतं की त्याला बॅन, परंतु त्याला जे डिसिप्लिनने क्रिकेट खेळलं अतुल भोईर. आपण या अतुल भोईर आपण त्वरित यायचं. अतुल जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहिले गेले, विनिंग स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला. अतुल भोईर A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग आहे. आणि आता फायनल मॅचचा आपण टॉस करणार आहोत. विस्मय, ओंकार मला, डिंगडॉंग, जॉर्जिला कल्याण टीमच्या आपण कॅप्टन येऊन थांबायचं. 4 ओव्हरची मॅच असणार याची नोंद घ्यायची आहे. आणि भोईर व्यासपीठावर जेवढे उपस्थित आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अतुल भोईरसाठी. वा भोईर, जबरदस्त खेळ केला भोईरने आणि काय मॅच रंगली. A7 स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅग दिली जाते आपण अतुल भोईरला. भोईर पण आज सकाळी मावरं खाऊन आलाय आणि असे मारतोय भाऊ, कोणालाच ऐकत नाहीये. देव माझा उमरखाडीचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे परफ्यूम आहे. आणि एक स्पेशल आमचा मित्र आहे, त्यांनी सांगितलं की माझं नाव घेऊ नका, परंतु माझ्याकडून हे गिफ्ट आहे स्पेशल. भोईर, सकाळी भोईर, दुपारी भोईर आणि रात्री पण भोईरच आहे. सगळीकडे भोईर आहे. 7/12 आपल्या नावावरती आहे अतुल भोईर. आणि ही ट्रॉफी आहे श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप. आणि 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोय अतुल भोईर. अतुल, मॅच चांगली रंगली, म्हणजे प्रेक्षकांना पण तू खुश केलंस. काय हेलिकॉप्टर मारला भाऊ, म्हणजे जबरदस्त टायमिंग करत असताना पाहिले गेले. टीम फायनलमध्ये जाते आहे, कसं वाटतंय? नक्कीच चांगलं वाटते. पण आम्ही जेव्हा ही टुर्नामेंट येते ना, आम्ही ओरमच जास्त खेळतो. पण जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली ना, तर आमच्या टीममध्ये सर्वात खराब बॅटिंग म्हणजे मीच करत होतो. पूर्ण दिवसात फक्त एक 6 गेला तर जात होता, पण या टुर्नामेंटला मी बॅटिंग केली. डीकेला बोलला की जरा त्या दिवशी दाखवतो. 1 बॉल 3ची मॅच होती, अतुल 6 मारला, तेव्हा मनामध्ये काय हुरहुरी होती? नक्कीच, म्हणजे मी पहिल्या मॅचला जी चूक केली होती तीच मनात ठेवलेली की या मॅचला करणार नाही आणि ही मॅच फिनिश करून देईल. अतुल, आज ओरम क्रिकेटमध्ये पण खूप चांगला खेळ राहिला आहे, अंडरआर्म पण राहिला. मागे वळून पाहताना कसं वाटतं आणि त्याच्या मागे कोणाचा मोलाचा वाटा आहे? नक्कीच ओरमला एवढा काही प्राधान्य नाही. जर तुम्हाला ओरम खेळायचं असेल तर अंडरम खेळायलाच लागेल, कारण की अंडरम ही पहिली लेवल आहे ओरमची. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अतुल भोईरसाठी. हा, आणि पारितोषिक पण आहेत अतुल खूप सारे. आमचे अजय मटकर यांच्याकडून 2000चं तुम्हाला कॅश प्राईज आहे. आमचे विक्रोळीचे मित्र आहेत, क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. अजय मटकर यांच्याकडून 2000चा कॅश प्राईज. अतुल भोईर, आकाश एडे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आकाश, हा ऑनलाईन ते करतील, परंतु एक फोटो घ्या त्यासोबत. वा, सर्व आमचे कांजूरमार्ग भांडूपचे मित्र इकडे उपस्थित राहिले गेलेत आणि जबरदस्त